माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृताते पैजा जिंके अशी आपली मराठी माय मराठी भाषा आता या मराठीवर उमटली आहे ती अभिजात भाषेची मोहर। त्यावर राजकीय मंडळी नेमकं काय म्हणतात तेही आपण पाहूयात। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत होती। आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती। अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा करताच या निर्णयाचं सगळ्या स्तरातून स्वागत झालं। अरे आपली भाषा, अरे आपली भाषा, मराठी भाषेचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठी भाषा ही देशातली अद्वितीय भाषा आहे असं म्हणत या भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल ट्विट करत अभिनंदन केलंय। तर ही महाराष्ट्राकरता निश्चितच अभिमानाची बाब असल्याचं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलाय। एक प्रदीर्घ असा मोठा लढ्याला यश मिळालंय। इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महानुभाव पंथाचे धर्मगुरू कारंजेकर बाबा यांनी देखील या निर्णयाचं स्वागतच केलंय। केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। त्यानिमित्ताने या भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदी साहेब आणि सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ या सर्वांचं खऱ्या अर्थानं आम्ही सर्व मराठी भाषिक 12 कोटी महाराष्ट्रातली जनता खऱ्या अर्थानं त्यांचं अभिनंदन करते आहे। या निर्णयाला उशीर झाला पण आपण त्याचं स्वागत करू असं म्हणत मराठी भाषेला देण्यात आलेल्या अभिजात दर्जाचं शरद पवार यांच्याकडून स्वागत करण्यात आलंय। पण त्याचबरोबर मराठी शाळा आणि मराठी शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या कमी होणं यावर चिंताही व्यक्त केली आहे। गेले अनेक वर्ष केंद्र सरकारकडे अभिजात दर्जा हा मराठी भाषेला द्यावा म्हणून मागणी होती। हा लोकांनी निर्णय झाला, याला उशीर झाला, पण जरी उशीर झाला तर तो झाला याचा आनंद केंद्र सरकारचा या बाबतीत मी अभिनंदन करतो। तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचं आम्ही स्वागतच करतो। मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जुमला ठरू नये असं यावर नाना पटोले म्हणतायत। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने केलेला तो स्वागत करत असताना हा जुमला ठरू नये एवढंच आमचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर आता मराठीला आर्थिक सुबत्ताही मिळावी, अर्थात ही भाषा लोकांच्या व्यवसायाची अधिकाधिक व्हावी अशी अपेक्षा आता सगळ्या स्तरातून व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।